सध्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न घुमतोय, कर्जमाफी अहवालाचा उलगडा नक्की होणार तरी कधी? कारण प्रत्येक दिवसासोबत बळीराजाची चिंता वाढत चालली आहे. सध्या कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे, पण नक्की अहवाल सादर होणार तरी कधी? या अहवालातून शेतकऱ्यांचे प्रश्न नक्की सुटतील का? नक्की कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील आणि निकष काय असतील? सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण कर्जमाफी विषयक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. नेमलेल्या समितीकडून अहवाल तयार करण्यात आला असून किती कर्जमाफी द्यायची, कोणत्या शेतकऱ्यांना द्यायची आणि प्रोत्साहनपर कर्जमाफीचं स्वरूप काय असणार, या सर्व बाबी आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहेत. हा अहवाल 15 तारखेच्या आधी सादर होणार असल्याची चर्चा होती. मात्र याआधी जाहीर केल्याप्रमाणे हा अहवाल 2 तारखेला तयार होऊन त्यावर अंतिम निर्णय होणार होता. पण अचानक ही तारीख पुढे ढकलण्यात आली आणि आता सर्वांचं लक्ष 15 तारखेवर लागलं आहे. या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा अनिश्चिततेचे भरलेले ढग दाटून आलेले आहेत. दरम्यान अनेक महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. फक्त 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार का? मग त्यापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांचं काय? प्रोत्साहनपर कर्जमाफीमध्ये मागील 5 वर्षांचा विचार केला जाणार का, की फक्त सध्याच्या कर्जाचा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेतकरी 15 तारखेला मिळतील अशी अपेक्षा बाळगून आहेत. याच बरोबर राज्य सरकारकडून बँकांना किती रक्कम दिली जाणार याचाही सविस्तर अहवाल मंत्रिमंडळात मांडला जाणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरी दिल्यानंतर ही रक्कम बँकांकडे वर्ग केली जाईल. अशी प्रक्रिया असली तरी देखील शेतकऱ्यांसाठी हा प्रत्येक टप्पा म्हणजे आशा आणि प्रतीक्षेचा खेळच बनला आहे. अजून एक महत्त्वाची चर्चा म्हणजे 2017 साली जसे निकष लागू करण्यात आले होते तेच निकष यावेळी लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या विधानाने मात्र वाद निर्माण केला आहे. त्यांचं म्हणणं होतं, ज्यांच्याकडे गाडी बंगला आहे त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. असं विधान समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजगीची भावना निर्माण झाली होती. कारण शेतकऱ्यांचा सवाल अगदी सरळ होता, ज्यांच्याकडे आधीच संपत्ती आहे त्यांना वेतन, पेन्शन आणि सुविधा दिल्या जातात, मग शेतकऱ्याच्या बाबतीतच एवढी कसोटी का? ज्याच्या घामावर देश आज उभा आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह का येतंय? आज परिस्थिती अशी आहे की खाण्याच्या वस्तू रस्त्यावर पडलेल्या दिसतात, पण पायात घालायची चप्पल मात्र मॉलमध्ये. या विसंगतीत बळीराजा मात्र कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबला जातोय. खरं तर कर्जमाफी हा केवळ आर्थिक विषय नाही हो, तर तो शेतकऱ्याच्या जगण्याचा प्रश्न आहे, त्याच्या कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच आज गरज आहे ती बळीराजाच्या आवाजाला ताकद देण्याची, नेतृत्वाची, जो केवळ कागदोपत्री नाही तर मनापासून शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील. आता सर्वांच्या नजरा 15 तारखेवर खिळल्या आहेत. हा दिवस शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरेल की पुन्हा एकदा निराशा पदरात पाडेल, याचं उत्तर तर लवकरच मिळेल. नक्की 15 तारखेला काय निर्णय होणार याची आणि कर्जमाफीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. पण त्याआधी आपल्या हक्काच्या पालवी ॲग्रिकोला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यावर आपलं काय मत आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच हा व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी बंधूंपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.